सध्या सीताफळाचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये मोठी अशी गरेदार मस्त सीताफळं उपलब्ध आहेत. म्हणून म्हटलं चला जरा करूयात सीताफळाची आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे दोन मोठी सीताफळं अगदी गरेदार अशी निवडून घेतलेली आहे. आता आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर सीताफळाचा गर काढणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून इथे सीताफळाचा गर काढून घेते. सीताफळ हे मधोमध असे दोन भाग करून घेतले आणि आता एका चमच्याच्या सहाय्याने सीताफळाचा गर मी इथे काढून घेते. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्हाला पुढील कोणती रेसिपी बघायला आवडेल हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. इथे सीताफळाचा पूर्ण गर हा मी चमच्याच्या सहाय्याने एकदम अलगद अशा बियासोबत काढून घेते. ही गर काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही हे चॉपरमध्ये सुद्धा करू शकता, पण मला ही पद्धत आवडते, अगदी सोपी आहे म्हणून मी नेहमीही पूर्णच्या चाळणीने गर सीताफळाचा वेगळा करून घेते. आपल्याला हवी तेवढे सीताफळ दोन मी इथे घेतलेली होती, त्या दोनही सीताफळाचा गर एकदम काढून घेते. म्हणजे हे काढायला अगदी सोपे जाते आणि भांडे पण जास्त भरत नाही, मेहनतही खूप कमी लागते. आता इथे सगळे सीताफळामधून बिया ह्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. इथे बघा मस्त एकदम गरेदार सीताफळ असल्यामुळे यामध्ये बियाचे प्रमाण अगदी कमी आहे. आता पूर्ण पल्प आतमधला बाहेर काढून घेतला आणि त्या ज्या बिया आहेत ह्या वेगळ्या करण्यासाठी चमच्याने वरतून खालीवर करते. तुम्ही या पद्धतीने सीताफळाच्या बिया एकदा नक्की काढून बघा, तुम्हाला देखील आवडतात. अगदी सहज आणि हलक्या हाताने केलं तरीही सीताफळाच्या बिया ह्या वेगळ्या होतात. कधी आपण ज्यूस बनवण्यासाठी सुद्धा सीताफळाच्या बिया वेगळ्या काढायच्या असेल तर प्रश्न पडतो ह्या बिया वेगळ्या कशा करायच्या. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. सीताफळाची आईस्क्रीम ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते, पण जर आपण हीच आईस्क्रीम घरी बनवली तर खायला खूप वेगळी टेस्ट आणि एकदम ताजी खूप मस्त लागते. आता मी एक करून सगळ्या बिया इथं वेगळ्या करून घेत आहे. तुम्हीही ही पद्धत नक्की एकदा वापरून बघा. सीताफळाची आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे सीताफळ. सीताफळ नसेल तर सीताफळ फ्लेवर कसा येणार हे एक महत्त्वाचं आहे. आणि आपण ज्या त्या सीझनमध्ये जी ती फळं खाल्ली की ती खाण्यात पण वेगळीच मजा असते. इथे बघा मस्त सीताफळाच्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहे. एकदा खालीवर करून आपण बघूयात पूर्ण बिया निघाल्या की नाही. हे बघा इथे मस्त सगळ्या बिया निघालेल्या आहेत आणि आपण खाली जो बाऊल ठेवला होता त्याच्यामध्ये सीताफळाचा पूर्ण पाणी जे असतं ते गळालं होतं. आता सीताफळाचा पल्प याच्यामध्ये घालून मी ते मस्त असं स्पॅच्युलेच्या सहाय्याने मिक्स करून घेते. म्हणजे याचा पूर्ण एकजीव होईल आणि याचा एक मस्त असा फ्लेवर येईल. आता सीताफळाचा अर्धा जो गर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचा आणि अर्धा गर तसाच ठेवायचा. हा आपल्याला पूर्ण गर आईस्क्रीममध्ये वापरायचा आहे. हा एकदम ओरिजिनल गर असल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. इथे बघा यातील थोडासा गर घ्यायचा, म्हणजेच की अर्ध्यापेक्षा थोडासा कमी, आणि तो मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा. एकदम बारीक म्हणजे थोडासा त्याच्यावर कण राहतील असं करायचं, एकदम बारीक पेस्ट पण करायची नाही. इथे बघा अगदी 1-2 मिनिट फिरवलं की तो एकदम बारीक होतं. आता इथे मी अर्धा लिटर दूध हे घट्ट करून घेतलेलं आहे. कमीत कमी अर्धा लिटर दूध हे मी 10 मिनिट मस्त असं मंद आचेवर उकळून घेतलेलं आहे आणि दूध हे अगदी घट्ट होतं, त्याच्यामुळे ते पटकन घट्ट झालं. आता या दुधाला मस्त असं छान फेटाळून घेऊ. इथे बघा जी साय आलेली आहे ती सुद्धा मी मस्त फेटाळून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही साखर ॲड करू शकता. तुमच्याकडे जर साखर असेल तर अगदी योग्य प्रमाणात म्हणजे तुम्ही यामध्ये साखर ॲड करा. पण मी इथे जे अमूलचं कंटेंट मिल्क घेतलेलं आहे भेटतं ते घेतलेलं आहे आणि ते 1 चमचा याच्यामध्ये घातलेला आहे. यामुळे गोड भरपूर प्रमाणात होते आणि अगदी झटपट होते. तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचं,
याच्यामध्ये दूध ज्यावेळेस आपण घट्ट करत असतो त्यावेळेस एक छोटी वाटी म्हणजे 4 चमचे साखर घालून ती याच्यामध्येच मिक्स करून घ्यायची. आता ही मस्त अशी साखर मिक्स करून घेतल्यानंतर किंवा तुमच्याकडे जर कंटेंट मिल्क असेल तर ते 1 वाटी म्हणजे 4 चमचे, छोटी वाटी भरते 4 चमच्यामध्ये तेवढे घालून ते मस्त असे मिक्स करून घ्यायचं. आता इथे 8 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने 8 चमचे तुम्ही इथे दूध पावडर याच्यामध्ये घालायचं. दूध पावडर 8 चमचे घालून हे मस्त असं छान एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं. दूध पावडर घातल्यामुळे एकदम मस्त एकदम छान असा फ्लेवर येतो आणि एकदम मस्त असा जाडसर किंवा आपण जो म्हणतो घट्टसरपणा हा येतो. आता इथं फ्रेश क्रीम, तुमच्याकडे जर दुधावरची साय असेल तुम्ही साठवून ठेवलेली ती जर नसेल तर कुठल्याही कंपनीची जी फ्रेश क्रीम बाजारामध्ये मिळते ती तुम्ही 4 चमचे पोहे खाण्याच्या 4 चमच्याने 4 चमचे याच्यामध्ये घालायची. इथे बघा माझं 1 वाटीमध्ये बरोबर 4 चमचे बसतं, त्याच्यामुळे मी त्या वाटीचं प्रमाण ठेवलेलं आहे. पण तुमच्याकडे जर तशी छोटी वाटी नसेल तर तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याचा वापर करू शकता. अगदी बरोबर 4 चमचे आणि फक्त त्याच्यामध्ये दूध पावडर हे 8 चमचे हे घालून हे मस्त इथं फेटाळून घ्यायचं. हे आपण जसं फेटाळतो तसं त्याला घट्टसर म्हणजे जाडसरपणा यायला सुरुवात होतं. याला लक्षात ठेवायचं की याला एकदम मस्त असा छान घट्टसरपणा येईपर्यंत, थोडंसं फ्लफी होईपर्यंत याला आपण सारखं हलवत राहायचं आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिट याला आपण हलवायचं आहे. आपण दूध हे घट्ट करून घेतल्यानंतर ते अगदी थंड झालेलं होतं. थंड दुधामध्येच हे सगळे पदार्थ घालायचे आहे. आता आपण जो सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे तो गर याच्यामध्ये घालून हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करत असताना एकदम पूर्ण एकजीव होईल याची काळजी घ्यायची. इथे बघा एक सीताफळाची बी राहिलेली आहे ती मी आता बाजूला करून घेते. इथे हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालं की मग ते पूर्ण एकजीव होतं आणि आपली जी आईस्क्रीम आहे ती एकदम खायला छान लागते. इथे सगळं एकजीव करून एकदम 5 मिनिटापर्यंत हे ढवळत राहायचं. याच्यामुळे खूप असा घट्टसरपणा येतो आणि आईस्क्रीम खूप मस्त लागते. आता आपण जे सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे आणि ज्याची पेस्ट बनवलेली नव्हती तो पूर्ण गर याच्यामध्ये घालायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे एकजीव झालं की मग आपण पूर्ण असं जाडसर मिश्रण तयार होतं आणि याला एकदम घट्टपणा येतो. आता हे आपण असंच का सोडलेलं आहे कारण हे ज्यावेळेस आपण आईस्क्रीम खातो त्यावेळेस सीताफळाच्या ज्या गर असतो तो आपल्या दाताखाली येतो आणि आपल्याला सीताफळाचा फ्लेवर जो आहे तो अगदी ओरिजिनल मिळतो. त्याच्यामुळे आईस्क्रीम करताना अर्ध सीताफळ बारीक करून टाकायचं आणि अर्ध जसं आपण पल्प काढलेला आहे तो जसाची तसा त्याच्यामध्ये घालायचा. हे घातल्यानंतर कमीत कमी 5 ते 7 मिनिटापर्यंत सारखं याला मस्त एकजीव करून असं ढवळत राहायचं. इथे बघा तुम्हाला मी दाखवते की किती छान असा मस्त फ्लेवर आलेला आहे आणि हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. हे इतकं छान एकजीव झालेलं आहे की एकदम असा घट्टसरपणा ओरिजिनल आपल्याला आईस्क्रीम सारखा येतो. आता हे आपण पूर्ण तयार झाल्यानंतर याला बाहेर काढून म्हणजे एका बाउलमध्ये काढून ठेवणार आहोत. आता हे पूर्ण मी बाजूला घेते आणि एका काचेच्या बाउलमध्ये ही आईस्क्रीम बनवण्यासाठी एक फ्रीजला लावून ठेवते. हे बघा किती छान आपली मस्त असा आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे. ही आईस्क्रीम मुलांना खूप जास्त आवडते. असंही मुलांना थंड पदार्थ जास्त आवडतात तर बाहेरची आईस्क्रीम खाण्यापेक्षा तुम्ही एकदा ही आईस्क्रीम घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. इथे बघा अगदी घरच्या घरी आपण आईस्क्रीम बनवल्यामुळे खूप छान लागते आणि अगदी झटपट होते. या आईस्क्रीम बनवण्यासाठी याला जास्त साहित्य देखील लागत नाही आणि आपण ज्यावेळी घरी आईस्क्रीम बनवतो त्यावेळी ती खाण्यात काय वेगळीच मजा असते. आता एका पॅक झाकण लावून एअरटाईट डब्यामध्ये आपण हे फ्रीजरला लावून ठेवायचं.
फ्रीजरला ठेवताना ही आईस्क्रीम जर आपण संध्याकाळी बनवली तर ती सकाळपर्यंत मस्त होते. म्हणजेच एकदम असा तिला छान असं डीप फ्रीजरला ठेवलं की ती घट्ट अशी होते. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते की किती छान आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. मुलांना ती आईस्क्रीम खाण्यासाठी एवढी आवडते की त्यांचं सारखं चालू होतं, कधी काढतेस कधी काढते. इथे बघा, मस्त अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे. थोडीशी आणखी घट्ट होण्याची बाकी आहे, पण तुम्हाला जे आईस्क्रीम मी बनवलेलं आहे त्यातील ते छान असं बघा किती मस्त दिसतंय. सीताफळाचा जो गर आहे तो एकदम छान दिसतो आणि सीताफळाची आईस्क्रीम पण आपली तयार आहे.